अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालामधून राज्य दरडोई उत्पन्न आणि कृषी उत्पादनातील घट समोर आली आहे। महाराष्ट्राचा आर्थिक वृद्धी दर 9.4% वरून 7.6% पर्यंत घसरल्याचं समोर आलंय। राज्यासाठी $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था अजूनही स्वप्नामध्येच असल्याचं वास्तव या पाहणी अहवालामधून स्पष्ट होत आहे। महाराष्ट्राची महाघसरण, डोळे खाडकन उघडणारा आर्थिक पाहणी अहवाल। $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था अजूनही स्वप्नातच। एकीकडे राज्याच्या अर्थसंकल्पातून नवनव्या योजनांची खैरात सरकारकडून केली जात असताना या राजकारण्यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल किमान पाहिलाय का असा प्रश्न उपस्थित होतो। कारण सरकारच्या नव्या खैरातीचे पोवाडे गाणाऱ्या अर्थसंकल्पाच्या दिव्याखाली आर्थिक पाहणी अहवालातल्या घसरणीचा अंधार पडलेला आहे। कृषी विकासातली घसरण, दरडोई उत्पन्नात घट, वीज निर्मिती कमी, सिंचनाच्या आकडेवारीची वानवा आणि बरंच काही। तर हा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नेमकं काय सांगतो? तर महाराष्ट्राचा आर्थिक वृद्धी दर 9.4% वरून 7.6% घसरलाय। परकीय गुंतवणुकीत 15% घट आहे, तरीही देशात महाराष्ट्र अव्वल दिसतो। महाराष्ट्राच्या डोक्यावर तब्बल 7,11,000 कोटींचा कर्जाचा बोजा आहे। देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा 16% वाटा आहे। दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राचा देशात 6वा क्रमांक आहे आणि गतवर्षीच्या तुलनेत चांगलीच घसरण आहे। मोठी शहरं वगळता राज्यात दरडोई उत्पन्नात वाढ झालेली दिसत नाही। कृषी क्षेत्राचा वाटाही घटलाय। गेल्या वर्षी 10.2% तर यंदा केवळ 1.9%। आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाची तर आकडेवारीच नाहीये। कधी काळी रथाच्या घोड्यांप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा विकास दर कायम पुढे होता। मात्र गेल्या वर्षीच्या 9.4% तुलनेत हा विकास दर 7.6% घसरलाय। देशाच्या विकास दराखाली ही घसरण झाली नाही, हेच काय ते समाधान मानायचं। शेती विकास कमी झाला तर या अतिरिक्त अर्थसंकल्पाचा सुद्धा काही फोकस आहे का? कशावर? एक राज्याच्या विकासाचं साधन म्हणून पाहिलं तर आपल्याला कुठे असा फोकस दिसत नाही की आम्हाला हे करायचं आहे। जी प्रादेशिक विषमता आहेत त्याच्याबद्दल काही म्हटलेलं नाही, ज्या आर्थिक विषमता आहेत त्याच्यासंबंधी काही म्हटलेलं नाही। आणि त्यामुळे लोकांनी ह्याच्यातून अर्थ काय काढायचा, जर काही सवलत मिळणार असेल तर ते लोक घेऊन टाकतील, परंतु याचं उद्दिष्ट काय आणि त्याच्यातून दीर्घकालीन काही फायदा मिळू शकतो का? नाही म्हणाला उद्योग आणि सेवा क्षेत्रानं आपल्या विकास दराला थोडंफार तारलंय। मात्र विरोधकांनी यात कंत्राटदारांना सरकारकडून पोसलं जात असल्याचा आरोप केलाय। एकूणच परिस्थिती पाहिली तर देशामध्ये 12% निर्यात घटली, 8% आयात घटली। म्हणजे देश कुठल्या दिशेनं जात आहे? एकूणच 12% जर तुमची निर्यात कमी होत असेल आणि 8% आयात कमी होत असेल तर देशातील उत्पन्नातही हे झाली आणि उत्पन्नातही घट झाली आणि मागणीही कमी झाली। म्हणजेच आज देशामध्ये गरिबी किंवा उत्पन्नाचं साधन आणि लोकांची खरेदी करण्याची, विक्री करण्याची क्षमता असेल, उत्पादकता असेल, या सर्व क्षेत्रामध्ये घट होत आहे आणि देश उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे, हे यातून स्पष्टपणे आता दिसत आहे। दुष्काळ, अतिवृष्टी यासारख्या संकटांचा वारंवार फटका बसत असल्यानं हे दिवस दिसत असल्याचं काही प्रमाणात खरं असलं तरी आता तात्पुरत्या मलमपट्टीनं भागणार नाही हे देखील सत्य आहे। शेती, दरडोई उत्पन्न, व्यापार, सेवा, सिंचन, वनक्षेत्र या सगळ्यात लक्षणीय वाढ व्हायलाच हवी। अन्यथा जनमताचा आक्रोश थांबवण्यासाठी होत असलेली तात्पुरती मलमपट्टीही पुरणार नाही, हे वास्तव सरकारला जेवढ्या लवकर कळेल तेवढं फायद्याचं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।